यानंतर याचा पुढचा भाग अंकेक्षण कार्यक्रम तयार करताना काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्या कोणकोणत्या गोष्टी आहे ज्या लक्षात घेऊन तुम्हाला अंकेक्षण कार्यक्रम तयार करावे लागतात ते आपण बघू. अंकेक्षण कार्यक्रम ही प्रभावी आणि कार्यक्षम अंकेक्षणासाठी आवश्यक असणारी बाब आहे. कारण अंकेक्षण कार्यक्रम जर तुम्ही अगोदर तयार केला नाही तर तुमचं जे अंकेक्षण आहे ते योग्य मार्गाने चाललं आहे की नाही हे तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून अंकेक्षणाशी संबंधित असणाऱ्या विविध बाबींचा सर्वकष कार्यक्रम तयार केला जातो आणि त्यासाठी अंकेक्षकाने खालील गोष्टींची किंवा ज्या काही बाबी आहे त्या लक्षात घ्याव्या लागतात. त्यातील पहिली बाब आहे करारनाम्यातील तरतूद. अंकेक्षकाची ज्यावेळेस कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्ती होती त्या नियुक्तीच्या वेळेस जो एक करारनामा कॉन्ट्रॅक्ट तयार केला जातो. अंकेक्षकाने काय अंकेक्षण करावं, किती वेळ येऊन अंकेक्षण करावं, प्रत्यक्षात केव्हापासून अंकेक्षणाला सुरुवात करावी आणि अंकेक्षण हे कोणत्या कालावधीमध्ये पूर्ण करावं याची सर्व तरतूद त्या करारनाम्यामध्ये असते. आणि म्हणून या करारनाम्याच्या सर्व तरतुदीला विचारात घेऊन त्याने अंकेक्षण कार्यक्रम तयार केला पाहिजे आणि म्हणून करारनाम्यातील तरतुदीनुसार त्याने तो कार्यक्रम केला तर तो यशस्वी अंकेक्षण कार्यक्रम होतो असं मानलं जातं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे अंकेक्षणाचा उद्देश. आपण किंवा आपल्याला ज्या पक्षकाराने नियुक्त केलेलं आहे त्याने कोणत्या उद्देशाने किंवा त्याचे कोणते आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी किंवा कोणकोणत्या लेखापुस्तकांचे अंकेक्षण करून घेण्यासाठी आपली नियुक्ती केलेली आहे त्याची स्पष्ट कल्पना अंकेक्षकाला असणे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि ती कल्पना असेल म्हणजेच त्याच्यासमोर अंकेक्षणाचा उद्देश आहे आणि तो लक्षात घेऊनच त्याने अंकेक्षण कार्य केलं पाहिजे. जर त्याने प्रभावी उद्देश लक्षात घेऊन अंकेक्षणाचे कार्य केलं तर त्याचा अंकेक्षणाचा कार्यक्रम हा निश्चित असा पूर्ण होतो आणि ते अंकेक्षण हे प्रभावी मानले जातं. त्यानंतर तिसरी बाब आहे सर्वात महत्त्वाची अंकेक्षण कार्यक्रम तयार करताना लेखाकर्मातील उणिवा. लेखाकर्मातील म्हणजे अकाउंट बुकमध्ये ज्या चुका आहे किंवा ज्या उणिवा आहे त्या उणिवा कोणकोणत्या प्रकारे असतात याचे अगोदर त्याला पूर्वज्ञान असणे महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्यक्षात जेव्हा लेखापुस्तकाचे परीक्षण किंवा निरीक्षण करेल त्यावेळेस पक्षकाराच्या व्यवसायामध्ये आर्थिक व्यवहाराची नोंद करण्यासाठी लेखाकर्माच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो याची माहिती त्याला असणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर त्या लेखापुस्तकाची नोंद करण्यासाठी त्याने कोणत्या पद्धतीचा अवलंब केलेला आहे त्याचंसुद्धा ज्ञान अंकेक्षकाला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्ञान असून महत्त्वाचं नाही तर तशा लेखापुस्तकामध्ये नोंद करताना कोणकोणत्या प्रकारच्या चुका अपेक्षित आहे किंवा कोणकोणत्या प्रकारच्या चुका होऊ शकतात याचंही पूर्वज्ञान त्याला असणं आवश्यक आहे. ही अंकेक्षण कार्यक्रमातली तिसरी सर्वात महत्त्वाची बाब आहे. बघा, पहिले आहे करारनामातल्या तरतुदी बघल्या पाहिजे, दुसरं अंकेक्षणाचा उद्देश ठरवला पाहिजे आणि तिसरं जी लेखाकर्माची पद्धती अंकेक्षणासाठी वापरली जाते त्याचं ज्ञान अंकेक्षकाला असणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर चौथी महत्त्वाची बाब आहे ऑडिट करत असताना किंवा अंकेक्षण करत असताना अंतर्गत नियंत्रण पद्धतीचे परीक्षण करणे. अभ्यंतर अवरोध पद्धती म्हणजे जर आपल्याला पक्षकाराने नियुक्त केलेला आहे त्या कंपनीमध्ये एखादी सुरुवातीची किंवा त्यांनी अंतर्गत अशी एखादी अंकेक्षणाची पद्धती अवलंबली आहे का की जेणेकरून व्यवसायामध्ये किंवा नोंदीमध्ये कुठल्या चुका राहून जाणार नाही. म्हणून त्यांनी एका कर्मचाऱ्याकडून दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे, दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून तिसऱ्या कर्मचारी अशी एखादी अंतर्गत इंटरनल चेक सिस्टीम अवलंबलेली असेल तर त्याचं ज्ञान अंकेक्षकाला असणं सर्वात गरजेचं आहे. आणि ते ज्ञान त्याला असेल तरच तो अंकेक्षण कार्यक्रम काय करू शकतो, पूर्ण पद्धतीने यशस्वी करू शकतो. म्हणून पक्षकाराच्या व्यवसायामध्ये प्रचलित असणाऱ्या अंतर्गत नियंत्रण पद्धतीचे अंकेक्षकाने परीक्षण करून त्यात आढळणाऱ्या उणिवा लक्षात घेऊन जर नियंत्रण पद्धतीवर अभ्यास केला तर ते अंकेक्षण हे अतिशय यशस्वी अंकेक्षण असं मानलं जातं. ही चौथी बाब आहे. त्यानंतर पाचवी बाब आहे अंकेक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या अगोदर व्यवसायाचे स्वरूप. तुम्हाला ज्या व्यवसायासाठी अंकेक्षक म्हणून नियुक्त केलेलं आहे त्या व्यवसायाचं स्वरूप समजून घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर व्यवसायाचं स्वरूप तुम्हाला कळलं तरच तुम्हाला त्या व्यवसायातील लेखापुस्तकाचं स्वरूप कळेल, तरच त्या व्यवसायामध्ये केल्या जाणाऱ्या नोंदीचं स्वरूप कळेल आणि हे सर्व जर तुम्हाला कळलं तरच प्रकर्षाने तुम्ही त्या व्यवसायामध्ये यशस्वी अंकेक्षण करू शकता. म्हणून हे सर्व करण्यासाठी तुम्हाला त्या व्यवसायाचं स्वरूप सगळ्यात महत्त्वाचं असतं. व्यवसायाचं स्वरूप ठरवताना पक्षकाराच्या व्यवसायाचे स्वरूप, आर्थिक व्यवहाराची संख्या, त्याचे प्रकार, त्या व्यवसायामधील गुंतागुंत असेल काही, त्या व्यवसायामध्ये नोंदी करण्याच्या पद्धती, निरनिराळ्या कर्मचाऱ्याचे असणारे अधिकार हे सगळे लक्षात घेऊन तुम्हाला अंकेक्षण कार्यक्रम काय करावा लागतो, तयार करावा लागतो. त्यानंतर सहावी बाब आहे सुलभता. अंकेक्षण कार्यक्रम सुलभ असायला हवा, त्याच्यामध्ये कठीणता किंवा किचकटपणा नसावा, तो सर्व संबंधितांना समजू शकेल इतकं स्पष्ट व निश्चित असावा.
तुम्हाला ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीमध्ये अंकीक्षण करायचं आहे त्याचा तुम्ही जो प्रोग्राम तयार केलेला आहे तो सुलभ असला पाहिजे, त्याच्यामध्ये थोडीशी लवचिकता पण असली पाहिजे. असं की आज जाऊन आपण अकाउंटमध्ये परचेस विभागामधले व्यवहार चेक करणार आहोत आणि कालचंच आपले सेल्स विभागातले व्यवहार पूर्ण झालेले नसेल, याचा अर्थ अर्धे व्यवहार सोडून लगेच परचेस विभागात तुम्ही बसणार का तपासणीला? नाही. तेवढी लवचिकता आहे. ठीक आहे, एक दिवस पुढे जाऊ शकतो कार्यक्रम, एक दिवस मागं जाऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये सुलभता असावी. त्यानंतर पुढची बाब आहे लवचिकता. जेच मी तुम्हाला सांगितलं की कार्यक्रम हा लवचिक असला पाहिजे. पण त्याच्यामध्ये ऐनवेळी तुम्हाला उद्भवणाऱ्या समस्या, उद्भवणारे बदल किंवा होणाऱ्या काही घटना याच्यानुसार तुम्हाला त्यामध्ये बदल करता यावा, म्हणून तो टाईम टेबल हा कसा असावा? लवचिक असावा. त्यानंतर 8वी बाब आहे ज्याचे अंकीक्षण कार्यक्रम तयार करताना सगळ्यात लक्षात घ्यावं लागते, कर्मचाऱ्याची यादी. जर तुम्हाला व्यवसायाचं अंकीक्षण करायचं असेल तर त्या पदावर जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीचं पूर्ण नाव माहीत असलं पाहिजे, म्हणून कर्मचाऱ्याची यादी तुमच्याकडे अंकीक्षण कार्यक्रम करण्याच्या अगोदर असणं सर्वात महत्त्वाचं आहे. कर्मचाऱ्याची यादीबरोबर त्याचे अधिकार काय काय आहे, त्याला किती रुपयापर्यंतचे व्यवहार करण्याची परवानगी दिली, हे सर्व तुमच्याकडे असावं. पक्षकाराच्या व्यवसायामध्ये लिहिल्या जाणाऱ्या, पक्षकार म्हणजे ज्याचा व्यवसाय आपण तपासणार आहोत त्याच्या व्यवसायामध्ये लिहिल्या जाणाऱ्या निरनिराळी लेखी पुस्तके, जे अकाउंट बुक्स आहे तो कोण व्यक्ती लिहितो त्याची यादी तुमच्याकडे असावी. लिहिणाऱ्या व्यक्तीच्या नावाची यादी असावी. तसेच पुस्तक लिहिताना कोणता कर्मचारी किती प्रमाणात जबाबदार आहे हे सुद्धा अंकीक्षकाला लक्षात यावे. कारण 2 अकाउंटंट असेल, सिनियर आणि ज्युनियर. सिनियर अकाउंटंट नियमाने अकाउंट मेंटेन करत असेल पात्र, लिहिताना नोंदी करताना सर्व ज्युनियरच त्याचे काम करतो, सिनियर फक्त त्याच्यावर स्टॅम्प मारतो किंवा सिग्नेचर करतो. पण जबाबदारी ही सिनियरची आहे, कारण तो सिग्नेचर करतो याचा अर्थ त्याने ही ते स्वतः व्यवहार लिहिलेले त्याने आहे. जरी दुसरा लिहित असेल तर जबाबदारी ही सिनियर अकाउंटंटची असते. ही जबाबदारीसुद्धा अंकीक्षकांनी समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यानंतर नंबर 8ची महत्त्वाची बाब आहे अंकीक्षण कार्यक्रम तयार करताना की तुम्हाला मागील वर्षाचे अंतिम लेखे माहीत पाहिजे. लास्ट इयर टोटल फायनल अकाउंटचं तुमचं बॅलन्स शीट पाहिजे तुमच्याकडं. इव्हन सर्व विभागाचे अंतिम मागच्या वर्षीचं जे रेकॉर्ड आहे ते तुमच्याकडे पाहिजे, कारण मागच्या वर्षीचं रेकॉर्ड बघूनच तुम्ही या वर्षीचं अंकीक्षण करताना तुम्हाला काय चुका किंवा काय नवीन निर्णय घ्यावे लागेल याचं ज्ञान तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मागच्या वर्षीचे अंतिम लेखी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता, अंतिम वर्षाचे लेखी म्हणजेच नफा तोटा पत्रक किंवा ताळेबंद याचा अभ्यास करू शकता. बरोबर, जे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि जे बॅलन्स शीट आहे त्यामधले असेट अँड लायबिलिटी, नंतर एक्सपेन्सेस अँड इन्कम, ह्या सर्व बाजूचं तुम्ही काय करू शकता, मूल्यमापन करू शकता. आणि त्यानुसारच तुम्ही काय करू शकता, यावर्षी अंकीक्षण कार्यक्रम तयार करताना कोणत्या बाबी प्रकर्षाने लक्षात घ्यायच्या किंवा मागच्या वर्षी कशा चुका झाल्या होत्या आणि यावर्षी त्या चुका कुठं शोधल्या जाईल याचं एक प्लॅनिंग करावं लागतं. आणि त्या प्लॅनिंगलाच काय म्हणतात तर तुम्हाला अंकीक्षण कार्यक्रम म्हणतात. म्हणून अंतिम लेखी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. इव्हन मागच्या वर्षीचा जर अंकीक्षण अहवाल असेल तर तो अधिकच चांगला आहे, की ज्यामुळे मागच्या वर्षी अंकीक्षणामध्ये या कंपनीचं रेप्युटेशन कसं होतं, कशाप्रकारे या व्यवसायामध्ये अंकीक्षण केलं गेलं याची पूर्ण इतिहास तुमच्याकडे असतो आणि तुम्ही नवीन ह्या वर्षाचा आराखडा त्यानुसार तयार करू शकतो. आणि शेवटची महत्त्वाची बाब आहे अंकीक्षण कार्यक्रम तयार करताना तर ती संबंधित कायद्यातील तरतुदी. कारण तुम्हाला अंकीक्षण जरी करायचं असेल तर कंपनी कायदा 1956 नुसार कोणकोणते नियम लागू होतात किंवा अंकीक्षणाचा अभ्यास करताना किंवा अंकीक्षण कार्य करताना कोणकोणत्या नियमाचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो, हे सर्व नियम महत्त्वाचे आहे आणि ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागतात आणि त्या नियमानुसार तुम्हाला अंकीक्षण कार्यक्रम तयार करावे लागतात. ह्या झाल्या अंकीक्षण कार्यक्रमामध्ये तयार करताना लक्षात घेण्याच्या महत्त्वाच्या बाबी, आणि ह्या लक्षात घेतला तर तुमचा यशस्वी अंकीक्षण कार्यक्रम काय होतो त्या ठिकाणी तयार होतो. आता याचा पुढचा पाठ बघू आपण. अंकीक्षण कार्यक्रम तयार करताना लक्षात घ्यायच्या बाबी तर कळाल्या, पण या कार्यक्रमाचा उद्देश काय असतो, का अंकीक्षण कार्यक्रम तयार केला जातो. प्रकर्षाने अंकीक्षण हे तुम्हाला प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन करायचं असतं, पण अगोदर त्याचा प्रोग्राम किंवा त्याची प्लॅनिंग का करायची असते आपण हे लक्षात घेऊ. तर अंकीक्षण कार्यक्रम तयार करण्याचे महत्त्वाचे उद्देश, त्यातला पहिला उद्देश आहे अंकीक्षणाची योजना तयार करणे. कुठलेही कार्य जर पूर्णत्वास न्यायचं असेल तर त्याची अगोदर बरोबर त्याची योजना तयार करावी लागते आणि ती योजना प्लॅनिंग जर आपण केलं तरच तो कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होतो. जर प्लॅनिंग न करताना कुठलाही कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्रुटा किंवा उणिवा जास्त प्रमाणामध्ये होतात. म्हणून प्लॅनिंग करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून अंकीक्षण कार्यक्रमाची योजना तयार करताना अंकीक्षकांनी आपल्या विविध कर्मचाऱ्यांमध्ये त्याच्या योग्यतेनुसार अंकीक्षणाच्या कार्याची वाटणी करायची असते.
जरी एक व्यक्ती अंकेक्षक असेल आणि त्याच्या अंडरमध्ये 10 लोक काम करत असेल, तर 10 लोकांनी प्रत्यक्षात कंपनीमध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या प्रमंडळामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे अंकेक्षण करायचं, तर 10 जणांना त्या कार्यक्रमामध्ये त्यांचं काम वाटून दिलं पाहिजे की 2 व्यक्ती हे विभाग चेक करेल, एक व्यक्ती तो विभाग चेक करेल, एक जण हे चेक करेल, दुसरा जो 10 जणांमध्ये कामाची विभागणी केली तर मग 11वा माणूस तो अंकेक्षक असतो. 10 जणांनी योग्य काम केलं की नाही त्याच्यावर हा व्यक्ती देखरेख ठेवतो आणि कामामध्ये एकसूत्रता येते आणि कामामध्ये होणाऱ्या चुका टाळता येतात. म्हणून जर तुम्ही योजना तयार केली तर त्या योजनेच्या आधारे तुमचा अंकेक्षण कार्यक्रम काय होतो, विशिष्ट पद्धतीने तयार होतो. यालाच अंकेक्षणाचा उद्देश म्हणतात. म्हणजे योजना तयार करणे हा अंकेक्षण कार्याचा पहिला उद्देश आहे. त्यानंतर यामुळे काय होतं तर योजना तयार केल्यामुळे अंकेक्षणाच्या कार्यात शिस्त येते, अंकेक्षणाच्या कार्यक्रमात दक्षता येते आणि अंकेक्षणाच्या कामामध्ये सुलभता येते. आणि या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी अंकेक्षणाची योजना तयार करणे सगळ्यात महत्त्वाची. त्यानंतर दुसरा उद्देश अंकेक्षण कार्यक्रमाचा असा आहे, कार्याची तपासणी करणे. अंकेक्षण कार्य सुरू झाल्यानंतर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची तपासणी वरिष्ठ कर्मचारी करत असतात, तशी तपासणी करणे सुलभ होते आणि अशा पद्धतीने अंकेक्षण कार्यक्रमाचा क्रम लावला जातो आणि त्यामुळे काय होतं, अंकेक्षण कार्य करणे ठराविक पद्धतीने नियोजित वेळामध्ये पूर्ण होते. म्हणजेच काय, कार्याची तपासणी करताना एका अंकेक्षण कार्यामध्ये एका व्यक्तीला काम देऊन त्याच्यावर पुन्हा नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरा व्यक्ती असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तपासणीमध्ये चुका राहत नाही आणि एकाकडून नकळत होणारी चूक दुसरा लगेच लक्षात आणून येतो आणि याच्यामुळे काय होतं, कार्यक्रमामध्ये एक प्रकारे दक्षता येते. म्हणून कार्यक्रमाची किंवा कार्याची तपासणी करणे सर्वात गरजेचं आहे. म्हणून एका व्यक्तीच्या वर पुन्हा आणखी दुसरा व्यक्ती तपासणीसाठी नेमला जातो. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रमाचा आणखी एक उद्देश आहे, समन्वय प्रस्थापित करणे. अंकेक्षकाला अंकेक्षण कार्यामध्ये विविध गतिविधीचा उपयोग करावा लागतो. विविध कर्मचाऱ्याचे लेखापुस्तकं मागावं लागतात, विविध कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन दस्तऐवज तपासावे लागतात आणि त्यापैकी काही गतिविधी सुलभ असतात, सोप्या असतात, तर काही गुंतागुंतीच्या सुद्धा असतात. एखाद्या वेळेस काय होतं, एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामामध्ये आपण वारंवार हस्तक्षेप करून त्याचं जर एखादं कार्य वारंवार तपासत असतो तर त्या कर्मचाऱ्याला आपल्याविषयी राग येऊ शकतो. अशा गतिविधीमध्ये परस्पर समन्वय घडवून आणणे सगळ्यात गरजेचं असतं. म्हणून अंकेक्षकाची नेमणूक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करताना सर्वसामान्यपणे सर्व कर्मचाऱ्याला त्याची कल्पना दिलेली असते की हा व्यक्ती आपल्यातलाच एक घटक आहे आणि प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या तो आपला एक घटक बनून आपल्या व्यवसायाची काय करणार आहे, तपासणी करणार आहे. म्हणून कर्मचाऱ्यामध्ये त्याच्याविषयी आपुलकी असणे सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपुलकी नसेल तर या गतिविधीमध्ये काय होतं, समन्वय घडून येत नाही आणि अन्यथा व्यवहाराची दोनदा तपासणी होण्याची शक्यता आहे किंवा काही व्यवहार पुन्हा सुटून जाण्याची पण शक्यता आहे. म्हणून संबंधित कर्मचाऱ्यामध्ये किंवा संबंधित नेमणुकीमध्ये अंकेक्षकांनी एकमेकांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी अंकेक्षक कार्यक्रम तयार केलेला असतो किंवा एकाच कर्मचाऱ्याकडून डबल एखाद्या व्यवहाराची तपासणी होणे याची दक्षता घेण्यासाठी सुद्धा अंकेक्षण कार्यक्रम हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 4, कार्यावर नियंत्रण ठेवणे. अंकेक्षण कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की एखाद्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे. अंकेक्षकाने पक्षकाराच्या आर्थिक व्यवहाराचे आणि जमा खर्चाच्या पुस्तकाची तपासणी जे काम आपल्या कर्मचाऱ्याकडे सोपवले असेल ते काम वेळेत पूर्ण झाले की नाही, त्यातील अडचणी कोणत्या होत्या इत्यादी संबंधी अद्ययावत माहिती अंकेक्षकाला असणे गरजेचं आहे. अंकेक्षक काही वेळेस प्रत्यक्षात येऊन काम न करता त्याच्या काही इतर सहकार्यामार्फत अंकेक्षण कार्य पूर्ण करतो आणि ते कार्य पूर्ण करताना त्यांच्या कार्यावर पुन्हा नियंत्रण ठेवण्यासाठी एक दुसरा व्यक्ती नियुक्त केला जातो आणि अशा प्रकारे हे अंकेक्षणाचं कार्यसुद्धा तपासणी करून होतं आणि त्याच्यामुळं त्या व्यवहारामध्ये चुका घडून येत नाही. म्हणून एकाच्या कार्यावर दुसऱ्याने नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या कार्याने तिसऱ्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. यामुळे काय होतं तर अंकेक्षणाची माहिती जी आहे ती अद्ययावत असते आणि त्याची माहिती अंकेक्षण कार्यक्रमामुळे ही सर्व माहिती अंकेक्षकाला मिळते आणि त्यामुळे अंकेक्षण कार्यावर प्रभावीपणे अंकेक्षकाला नियंत्रण ठेवता येते. अंकेक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे आपणच करणाऱ्या कार्यावर आपल्यालाच काय करता येतं, नियंत्रण ठेवता येते. त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रमाचा 5वा महत्त्वाचा उद्देश आहे अंकेक्षण कार्यक्रमाचा पुरावा उपलब्ध करणे. अंकेक्षणासाठी अंकेक्षकाने केलेल्या कामाचा तपशील अंकेक्षण कार्यक्रमाच्या रूपाने उपलब्ध असतो, कारण तो प्रोग्राम तयार केला त्याची एक प्रिंट असते. कशा प्रकारे अंकेक्षणाचं कार्य होईल त्याची एक रूपरेषा त्या प्रिंटमध्ये दिलेली असते आणि त्याप्रमाणे अंकेक्षणाचं कार्य काय होतं, चाललं जातं. पण काय होतं तर अंकेक्षण कार्यक्रम हा अंकेक्षकाने केलेला कामाचा पुरावा असतो. त्याने आपल्या
कंपनीमध्ये येऊन काय काय काम केलेलं आहे याचा पुरावा म्हणजेच अंकेक्षण कार्यक्रम आहे, किंवा कोणकोणतं काम आपल्या कंपनीमध्ये प्रत्यक्षरित्या येऊन तो करणार आहे याचा पुरावा म्हणजेच अंकेक्षण कार्यक्रम असतो. आणि या पुराव्याचा पक्षकाराच्या आर्थिक व्यवहाराशी आणि जमा खर्चाच्या पुस्तकाशी संबंध येतो. म्हणजेच काय, जमा खर्चाचे पुस्तकाचे आणि आर्थिक लेख्याचं काय केलं जातं, प्रमाणन केलं जातं, सत्यापन केलं जातं आणि तपासणी केली जाते. आणि त्यामुळे काय होतं, आर्थिक व्यवहारामध्ये सत्यता आहे की नाही, किंवा आर्थिक व्यवहारामध्ये लबाडी आहे, उणिवा आहे, किंवा त्यामध्ये काही त्रुटी राहून गेले का याचीसुद्धा पुनर्तपासणी अंकेक्षण कार्यक्रमामध्ये केली जाते. म्हणजेच अंकेक्षकाने आपले काम दक्षतेने केले आहे की नाही यावर आरोप कुणाला ठेवता येत नाही. म्हणून आरोपाचं खंडन करण्यासाठी अंकेक्षण कार्यक्रम हा एक महत्त्वाचा पुरावा असतो. म्हणून अंकेक्षण कार्यक्रमामध्ये या 5 गोष्टी अंकेक्षण कार्यक्रमाचा काय आहे, उद्देश आहे. म्हणून अंकेक्षण कार्यक्रमामध्ये काही गोष्टींच्या, काही निवडक बाबींचा जसा विचार करावा लागतो तसंच अंकेक्षण कार्यक्रमाचे उद्देशसुद्धा या महत्त्वाच्या कामासाठी केला जातो. आता यानंतर आपण बघू अंकेक्षण कार्यक्रमाचे प्रकार कोणकोणते आहेत. पण अंकेक्षण कार्यक्रमाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. अंकेक्षण कार्यक्रमाचे 2 प्रकार आहे. त्यामधला पहिला प्रकार आहे अंकेक्षण कार्यक्रमाचा प्रमाप किंवा आदर्श अंकेक्षण कार्यक्रम. त्याला इंग्लिशमध्ये आपण स्पेसिफिक ऑडिट प्रोग्राम, आदर्श अंकेक्षण कार्यक्रम असं म्हणतो. आणि आदर्श अंकेक्षण कार्यक्रमानुसार अंकेक्षणाचं काय केलं जातं, काम बघितलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे दिलेला विशिष्ट अंकेक्षण कार्यक्रम. विशिष्ट, ज्याला इंग्लिशमध्ये स्पेसिफिक ऑडिट, आणि पहिला आदर्श स्टँडर्ड ऑडिट. स्टँडर्ड ऑडिट अँड स्पेसिफिक ऑडिट. त्याला दुसरा शब्द आहे बघा, आदर्श अंकेक्षण कार्यक्रमाला प्रमाप अंकेक्षण कार्यक्रम असे सुद्धा म्हणतात. आणि दुसरा प्रकार जो आहे याला विशिष्ट अंकेक्षण कार्यक्रम बघा असं म्हणतात. त्यातला आता आपण पहिला प्रकार बघू. प्रमाप किंवा आदर्श अंकेक्षण कार्यक्रम म्हणजे नेमकी काय. अंकेक्षण कार्यक्रम तुम्हाला कळाला असेल, अंकेक्षणापूर्वी जी पूर्वतयारी केली जाते तिला अंकेक्षण कार्यक्रम असं म्हटलं जातं. किंवा अंकेक्षण कार्यामध्ये काय काय करावं आणि कशा पद्धतीने करावं याचं लिखित अशी रचना जी तयार केली जाते त्याला अंकेक्षण कार्यक्रम असे म्हणतात. त्यातला आता पहिला प्रकार बघू, प्रमाप किंवा आदर्श अंकेक्षण. विविध प्रकारच्या व्यापारी व्यवसायासाठी जमा खर्चाच्या पुस्तकांचे अंकेक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संभाव्य गतिविधीचा समावेश ज्यावेळी एका स्थिर स्वरूपाच्या अंकेक्षण कार्यक्रमामध्ये केला जातो तेव्हा त्याला आदर्श अंकेक्षण कार्यक्रम असे म्हणतात. पुन्हा बघा, विविध प्रकारच्या व्यापार व्यवसायातील जमा खर्चाच्या पुस्तकांचे अंकेक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संभाव्य गतिविधीचा समावेश करून ज्यावेळी एकच प्रकारचा स्थिर स्वरूपाचा अंकेक्षण कार्यक्रम तयार केला जातो तेव्हा त्याला प्रमाप किंवा आदर्श अंकेक्षण कार्यक्रम असे म्हणतात. बघा, विशिष्ट व्यवसायाचे अंकेक्षण करायचे असल्याने त्या विशिष्ट व्यवसायाशी संबंधित नसणाऱ्या गतिविधी या प्रमाप अंकेक्षण कार्यक्रमामधून काढून टाकण्यासाठी त्यावर फुल्या मारल्या जातात. म्हणजेच काय, अंकेक्षण करायचं आहे एखाद्या संस्थेचं, त्याचं स्वरूप समजून घेतलं, पण त्यातल्या कोणत्या गोष्टीचं अंकेक्षण करायचं त्यालाच फक्त टिक मार्क करून घेणे आणि ज्या गोष्टींचं अंकेक्षण करायचं नाही त्याला बाजूला काढून टाकणे यालाच म्हणतात प्रमाप किंवा स्टँडर्ड ऑडिट. फक्त तेवढ्याच गोष्टीचं करायचं आणि म्हणून त्याचं ऑडिट करताना तसं तिथं तो नियम लागू पडतो. या सर्वच गतिविधीचा बघा, सर्वच व्यवसायांना लागू पडतील अशा सर्वच गतिविधी समाविष्ट असणारा प्रमाणित अंकेक्षण कार्यक्रम तयार करतात किंवा विशिष्ट व्यवसायासाठी अंकेक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गतिविधीची नोंद करण्यासाठी रिकाम्या जागा सोडून देतात. अशा प्रकारे अनिवार्य असणाऱ्या गतिविधी आणि संबंधित व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या गतिविधी विचारात घेऊन जो अंकेक्षण कार्यक्रम तयार केला जातो त्याला आदर्श अंकेक्षण कार्यक्रम असे म्हणतात. मग या आदर्श अंकेक्षण कार्यक्रमामध्ये ज्या काही निवडक गोष्टींचं अंकेक्षण करायचं आहे त्या निवडक गोष्टी घेतल्या जातात. जर बँकिंग व्यवसायाचं जर अंकेक्षण करायचं असेल तर एका विशिष्ट गोष्टीचंच करायचं असेल, किती लोकांना कर्ज वाटप केलं तर फक्त कर्ज वाटप जे दस्तऐवज आहे तेवढ्याचंच अंकेक्षण जे तयार करायचं आहे किंवा करायचं आहे त्याचा जो आराखडा तयार केला जातो किंवा त्याची जो कार्यक्रम तयार केला जातो त्याला स्टँडर्ड ऑडिट किंवा आपण आदर्श अंकेक्षण कार्यक्रम म्हणून फक्त एका गोष्टीसाठी किंवा 2 गोष्टीसाठी बाकीच्या गतिविधीचा त्यामध्ये विचार केला जात नाही. बघा, मग याचे काही फायदे पण आहे, याचे काही तोटे पण आहे. आधी आपण प्रमाप अंकेक्षणाचे काही दोष बघू. काही गोष्टीचंच अंकेक्षण करायचं आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या. म्हणजे या अंकेक्षण प्रकारामध्ये काही प्रकारे दोष तयार होतात. ते दोष कोणते तर बघू. अंकेक्षकाने कितीही दक्षता घेऊन प्रमाप अंकेक्षण कार्यक्रम तयार केला तरी सर्व प्रकारच्या व्यापार व्यवसायासाठी
एकच अंकेक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरत नाही, म्हणून यात पुढील दोष दिसून येतात, काही दोष दिसून येतात. कोणकोणते दोष आहेत तर नंबर 1चा दोष, अंकेक्षण कार्यक्रम जो आपण घेतो त्याच्यामध्ये काही दोष दिसून येतात. कारण सगळ्या व्यवसायासाठी ही चांगली नाही, ठीक आहे, बँकिंगसाठी ही आदर्श अंकेक्षण कार्यक्रम पद्धती योग्य असेल, पण हीच जर तुम्ही कंपन्यासाठी, खाजगी कंपन्यासाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी करत असेल तर त्या व्यवसायासाठी ही योग्य असेलच असं नाही. त्यामुळे याच्यात काही दोष आहे. नंबर 1चे दोष, व्यवसायाच्या स्वरूपाची भिन्नता, हा सगळ्यात मोठा दोष या प्रकारेमध्ये आहे. कारण प्रत्येक व्यवसायाचे स्वरूप वेगवेगळे आहे, प्रत्येक व्यवसायाची व्याप्ती वेगळी आहे, प्रत्येक व्यवसायाचे वैशिष्ट्य वेगळे आहे आणि अशा व्यवसायाचे लक्षात वैशिष्ट्य किंवा व्याप्ती किंवा स्वरूप लक्षात घेऊन कोणत्या कार्यावर किती भर द्यावा हे अंकेक्षकाला ठरवावे लागते. म्हणून प्रमाप अंकेक्षणामध्ये तशी सोय नाही, कारण याच्यामध्ये एक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरनीच जावं लागेल. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणतं अंकेक्षण करता येणार नाही. हा सगळ्यात मोठी याच्यामध्ये तूट आहे. दुसरं, अंतर्गत नियंत्रण पद्धतीची भिन्नता. हा एक दोष आहे की आदर्श अंकेक्षण कार्यक्रम पद्धती तुम्ही सगळ्या व्यवसायासाठी का लागू करू शकत नाही, कारण प्रत्येक व्यवसायात काय आहे, कार्यरत असणारी अंतर्गत नियंत्रण पद्धती वेगवेगळी आहे आणि त्या वेगवेगळ्या अंतर्गत नियंत्रण पद्धतीसाठी तुम्हाला वेगवेगळा कार्यक्रम तयार करावा लागेल. म्हणून एक कार्यक्रम किंवा स्टँडर्ड ऑडिट तयार करून तुम्हाला त्या व्यवसायाचं अंकेक्षण करता येणार नाही, कारण यावर अंतर्गत नियंत्रण पद्धतीचे यशापयश अवलंबून असते. अंतर्गत नियंत्रण पद्धतीमध्ये उणिवा असल्यास प्रमाप अंकेक्षण कार्यक्रम यशस्वी होत नाही. म्हणून त्यासाठी सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर लवचिकतेचा अभाव, कारण स्टँडर्ड ऑडिट ही एका रचनेमध्ये तयार केलं जातं, याच गोष्टीचं आपल्याला ऑडिट करायचं, दुसऱ्याचं करायचं नाही, म्हणजे याच्यामध्ये लवचिकता नाही आणि लवचिकतेचा अभाव हा पण एक या पद्धतीचा काय दोष आहे. म्हणून अंकेक्षण कार्य करीत असताना अंकेक्षकाला अनेक अडचणी येतात, त्यातून मार्ग काढण्यासाठी तो विविध पद्धतीचा काय करू शकतो, अवलंब करू शकतो आणि अवलंब करताना कार्यक्षमता वाढवावी लागते आणि अशा वेळेस त्याला आपल्या कार्यक्रमामध्ये लवचिकता आणावी लागते. मात्र या पद्धतीमध्ये लवचिकता आणता येत नाही, म्हणून हा एक दोष आहे. प्रमाप अंकेक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला लवचिकतेचा अभाव दिसून येतो. नंबर 4, कार्यक्रमाची ताठरता. प्रमाप अंकेक्षण कार्यक्रम ताठर असतो, त्यामुळे स्वरूप पक्षकाराच्या कर्मचाऱ्यांना एकदा माहीत झाल्यानंतर ते आपले लबाडीचे अफरातफरीचे व्यवहार लपून ठेवण्यासाठी विविध योजना तयार करू शकतात. कारण माहीत होती अशा प्रकारे ह्या पुस्तकाची तपासणी करायची, हेच ह्या पुस्तकामधलं तपासलं जाणार किंवा फक्त याचाच अभ्यास होणार, म्हणून हे सगळं कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यामुळं तो काय करू शकतो, स्वतः या व्यतिरिक्त कोणत्या मार्गाने मला लबाडी करता येईल, कोणत्या मार्गाने मला अफरातफर करता येईल, जेणेकरून माझी अफरातफर उघड होणार नाही याचा तो प्रयत्न करू शकतो. आणि ही उणीव सगळ्यात महत्त्वाची या कार्यक्रम पद्धतीमध्ये आहे. त्यानंतर कंटाळवाणं आहे, एकाच पद्धतीनं काम करायचं म्हणून कर्मचारी वारंवार त्याच पद्धतीने अंकेक्षण कार्यक्रम आहे त्याच प्रकारे जाऊन आपल्याला प्रमाणपत्राचं ऑडिट करायचं, म्हणून कंटाळवाणेपणा येणंसुद्धा याचा सगळ्यात मोठा तोटा मानला जातो आणि यामुळं ही पद्धतीसुद्धा यामध्ये काय होऊ शकतो, या प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतो. आता दुसरा प्रकार आहे अंकेक्षण कार्यक्रम तयार करण्याचा, दुसरा प्रकार आहे तो आहे विशिष्ट अंकेक्षण कार्यक्रम. विशिष्ट पहा, अंकेक्षण कार्यक्रम कितीही प्रमाणाचा करण्याचा प्रयत्न केला तरी तो व्यापार व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल असं नाही, सगळ्याच व्यवसायासाठी तो उपयुक्त ठरेल असा नाही, कारण प्रत्येक व्यवसायातील कर्मचाऱ्याची संख्या, कामाचे वाटप, आर्थिक व्यवहाराची संख्या, गुंतागुंत, लबाडी या पद्धती निरनिराळ्या असतात. कोणत्या व्यवसायात कशा प्रकारे लबाडी केली जाईल, कोणत्या व्यवसायात कोणत्या प्रकारे लबाडी केली जाईल हे निश्चित ठरलेलं असतं का, नाही, ते काम करणाऱ्याच्या स्वभावावर अवलंबून असते. त्यामुळे अंकेक्षण कार्यक्रमानुसार आवश्यकतेनुसार फेरबदल करावेच लागतात. त्यामुळे अंकेक्षण आपल्या अनुभवाच्या आधारे विशिष्ट व्यवसायातील गतिविधी लक्षात घेऊन स्वतंत्र अशा अंकेक्षण कार्यक्रम तयार करतो, त्याला विशिष्ट अंकेक्षण कार्यक्रम असं म्हणतात. व्यवसायाचा विचार करून कशा प्रकारे लबाडी होऊ शकतात, कशा प्रकारे व्यवसायामध्ये चुका केल्या जाऊ शकतात आणि त्या मी कशा प्रकारे स्वतः काय करेल, उघड करेल किंवा संबंधित कर्मचाऱ्यांना त्या दाखवून देईल, यासाठी विशिष्ट प्रकारे तयार केलेला कार्यक्रम याला विशिष्ट अंकेक्षण कार्यक्रम असे म्हणतात. या पद्धतीमध्ये प्रमाप अंकेक्षण पद्धतीवर वर्णन केलेले दोष विशिष्ट अंकेक्षण कार्यक्रमामध्ये नसतात, कारण ती लवचिक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. या पद्धतीत आवश्यकतेनुसार फेरबदल करता येत असल्यामुळे ते कार्य कंटाळवाणं पण नाही, कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या नॉलेजचा, तिथं स्किलचा उपयोग करता येतो आणि स्वतः तो कशा प्रकारे व्यवसायामध्ये चूक शोधल हे त्याला ज्ञान स्वतःच वापरता येतं, म्हणून ते कंटाळवाणं नाही. वरील दोन्ही प्रकारामध्ये कोणताही एक प्रकार चांगला आहे असे सांगणे कठीण आहे, कारण प्रत्येक अंकेक्षण कार्यक्रम पद्धतीला काही ना काही गुणदोष आहे, बरोबर.
गुणदोष आहे व्यापार व्यवसायाचे स्वरूप, अंकेक्षणाचे उद्दिष्ट, अंकेक्षणाचे कार्य, अंकेक्षणाची संख्या, बरोबर, अफरातफर होण्याची शक्यता, लबाडी करण्याचे पर्याय किंवा चुका होण्याची शक्यता यावरून अंकेक्षण कार्यक्रम तयार करायचा असतो, बरोबर. आणि त्यात आवश्यक तसा बदल करायचा असतो आणि तो बदल करण्यासाठी तो कर्मचारी त्या पद्धतीने अंकेक्षण कार्यक्रम तयार करू शकतो. म्हणूनच तिचा उपयोग दोन्हीसारखा असेल असं नाही. लवचिकता हा अंकेक्षण कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा गुण समजला जातो आणि अंकेक्षण कार्यक्रम हे अंकेक्षणाचे साध्य नसून एक साधन आहे आणि साधन जर चांगलं असेल तरच तुमचं कार्य काय होऊ शकतं, यशस्वी होऊ शकतं. पण अंकेक्षण कार्यक्रम तयार करताना कुठल्याही पद्धतीचा दोन्हीपैकी तुम्ही वापर करा. मग ती प्रमाप असेल, आदर्श अंकेक्षण कार्यक्रम पद्धती असेल किंवा विशिष्ट अंकेक्षण कार्यक्रम पद्धती असेल, मात्र त्यामध्ये अंकेक्षण कार्य हे यशस्वी आणि चांगलं झालं पाहिजे आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारचा समाजासाठी किंवा त्या संबंधित प्रमंडळाच्या पक्षकाराला त्याची मदत झाली पाहिजे. हाच अंकेक्षण कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.